ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। दारूची दुकानं सुरू होणार अशी माहिती मिळतेय। दारूची दुकानं उघडावीत अशी मागणी सोशल मीडियावरनं वेळोवेळी केली जात होती, पण आता दारूची दुकानं सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय। लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे आणि जिथे जिथे गर्दी होऊ शकते अशा सर्व गोष्टी बंद ठेवण्याचे आदेश आहेत, पण आता दारूच्या दुकानांसंदर्भातली ही मोठी बातमी, दारूची दुकानं सुरू होणार असल्याचं कळतंय। जे ग्रीन झोन आहेत, एएनआयची माहिती अशी आहे की जे ग्रीन झोन आहेत त्या ग्रीन झोनमध्येच लिकर शॉप्स म्हणजे दारूची दुकानं सुरू राहतील। फक्त ग्रीन झोनमध्ये परवानगी दिली जाईल अशी माहिती आहे। 6 फुटांचं अंतर राखणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं एएनआयच्या बातमीनुसार समजतंय। 2 गज की दूरी म्हणजे 6 फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे जेव्हा एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सुद्धा या शॉप्समध्ये येते किंवा दुकानांमध्ये येते। या दुकानामध्ये एकाच वेळेला 5 पेक्षा अधिक माणसं नसतील याची सुद्धा खबरदारी घ्यायची आणि केवळ ग्रीन झोनमध्ये ही परवानगी मिळणार असल्याचं कळतंय। सर्व झोनमध्ये ही परवानगी मिळालेली आहे असं कळतंय, परंतु त्यासाठी कडक नियमावली आखण्यात आली आहे। कडक निर्बंधांचं पालन करावं लागेल। दारूची दुकानं खुली होणार आहेत असं समजतंय। अंतर राखणं 2 ग्राहकांमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे। जवळपास 6 फुटांचं हे अंतर असावं अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि एका वेळेला दुकानामध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित नसाव्यात असे सुद्धा स्पष्ट निर्देश दिले गेलेले आहेत। दारूच्या दुकानांबाबत सर्वात मोठी माहिती अशी मिळते की दारूची दुकानं आता सर्व झोनमध्ये खुली होणार आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे अति आवश्यक असणार आहे, खूप गरजेचं असणार आहे। राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुधारित नियमावली जारी केलेली आहे। पुढच्या लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकारनं विशेष करून दिलेल्या नियमावलीमध्ये काय काय बंद राहील या संदर्भातले स्पष्ट आदेश दिले, ज्यामध्ये चित्रपटगृह, मॉल्स, शाळा, महाविद्यालय, धार्मिक कार्यक्रम कुठलेही घेता येणार नाहीये, सामाजिक कार्यक्रम घेता येणार नाहीयेत पुढच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आणखी काही सूचना सुद्धा केल्या गेलेल्या आहेत। पण आता दारूच्या दुकानांसंदर्भातली ही मोठी बातमी अशी आहे की सर्व झोनमधली दारूची दुकानं आता सुरू होतील, पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असणार आहे। 6 फुटांचं अंतर 2 व्यक्तींमध्ये असणं गरजेचं असेल आणि दुकानात एका वेळेला 5 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असू नयेत असे सुद्धा स्पष्ट निर्देश दिले गेलेले आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या संपूर्ण गाईडलाईन मध्ये ज्या नॅशनल डायरेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी दारू विक्री, पान, गुटखा आणि तंबाखूची विक्री होते त्या ठिकाणी किमान 6 फीटांचं म्हणजे 2 गज की दूरी ज्याला म्हणतो आपण, तर तशा पद्धतीचं अंतर ठेवण्यात यावं आणि एका वेळी 5 व्यक्ती ज्या आहेत त्या दुकानामध्ये नसावेत, 5 पेक्षा कमीच व्यक्ती त्या ठिकाणी एकत्रित असावेत अशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह जे आहेत ते या संपूर्ण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशामध्ये आहेत। याच्याशिवाय कन्झम्पशन ऑफ लिकर, पान, गुटखा, टोबॅको इन पब्लिक प्लेसेस इज नॉट अलाउड म्हणजे याचं सेवन जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी करू नये हे देखील त्याच्यामध्ये बजावण्यात आलेलं आहे। पण अजून हे स्पष्ट होत नाहीये की ही विक्री जी आहे ती ग्रीन झोन मध्येच आहे की ज्या ठिकाणी ऑरेंज आणि रेड झोन आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा ही दुकानं सुरू असणार आहेत। पण एक नक्की दिसतंय की गेल्या काही दिवसांपासून खूप राज्य ही मागणी करत होते, विशेषतः पंजाब, त्याच्यानंतर दिल्ली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही इतर नेत्यांनी ही मागणी केलेली होती। राज ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की दारू विक्री किंवा वाईन शॉप जे आहेत ते सुरू करण्यात यावेत, तर त्या संदर्भात कुठलं तरी एक पहिलं पाऊल केंद्राकडून या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही अटी शर्तींसह जरूर असेल, पण ही परवानगी देणं सरकारला आता योग्य आणि गरजेचं वाटतं आहे, ही सुद्धा बाब महत्वाची म्हणायला हवी। प्रशांत, नियम पुन्हा एकदा सांगशील की नियम कोणकोणते असणार, कुठे कुठे परवानगी मिळते आणि नियम काय असतील दारूच्या दुकानांसंदर्भातले? नॅशनल डायरेक्टिव्ह म्हणजे जे संपूर्ण देशभर लागू होणारे नियम आहेत त्याच्यामध्ये सरकारच्या या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की किमान 6 फुटांचं अंतर जे आहे ते 2 व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे ज्या ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखूची विक्री होते। याच्याशिवाय 5 पेक्षा अधिक लोक
त्या दुकानाच्या ठिकाणी उपस्थित नसावेत हे देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता हे स्पष्ट होत नाही आपल्याला की रेड झोन मध्ये ही परवानगी आहे किंवा नाही, ऑरेंज झोन मध्ये आहे किंवा नाही. मात्र याचा अर्थ स्पष्ट आहे की नॅशनल डायरेक्टिव्ह म्हणजे किमान देशभर ज्या ज्या ठिकाणी ही परवानगी देण्यात येते त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीनं विक्रीस परवानगी, अंशतः परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला माहिती आहे की महसुलाच्या दृष्टीनं राज्य सरकारांसाठी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि त्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे. फक्त महसुलाचा विचार करून महसूल मिळणारा जो असतो या उत्पन्नातनं तो खूप मोठा असतो. प्रशांत, तू आपल्यासोबत राहा. सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते. मुनगंटीवारजी, दारूची दुकानं खुली करण्यास परवानगी दिलेली आहे, पण ते हे अजूनही स्पष्ट होत नाहीये की ती फक्त ग्रीन झोनमध्ये असेल का अन्य वेगवेगळ्या झोनमध्ये सुद्धा असणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, असं आहे की काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये मागणी केली होती, पण मी अजूनपर्यंत त्या संदर्भातलं नोटिफिकेशन वाचलं नाही. पण कदाचित त्या ज्या राज्यांनी ही मागणी केली त्यांना काही गोष्टीचं पथ्य ठेवून, खबरदारी ठेवून त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी योग्य निर्णय करावा, हा त्याचा अर्थ आहे. भारत सरकारने काही गुटख्याची, दारूची दुकानं सुरू करावी असं कुठेही म्हटलेलं नाही. या अगोदरच्याही ऑब्झर्वेशन मध्ये म्हटलेलं नाही आणि आजचं ऑब्झर्वेशन मी बघितलं नाही आहे. पण काही मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही मागणी केली की आमचा महसूल बुडतो, आमच्या महसुलाचा प्रश्न आहे, तर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही स्वतः लक्ष द्या, याच्यातल्या खबरदारी घ्या आणि या खबरदारी घेऊन काही करत असाल तर तुमचा विचार तुम्ही करू शकता, असं कदाचित केंद्र सरकार म्हणू शकते. केंद्र सरकार अशा गाईडलाईन कधीच काढू शकत नाही की हे तुम्ही करा. माझा सहकारी प्रशांत आपल्या सोबत आहे. प्रशांत आपल्याला सांगेल की केंद्र सरकारकडनं म्हणजे जे नोटिफिकेशन आहे ते नेमकं काय. प्रशांत, तू सुधीर मुनगंटीवारांना माहिती देऊ शकतोस का की नेमकं काय समोर येत आहे? मुनगंटीवार साहेब, तुम्हालाही माहिती आहे की या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक राज्यांनी खरं तर विनंती केलेली होती की दारू किंवा वाईन शॉप जे आहे ते सुरू करण्यात यावेत. विशेषतः पंजाब असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी ही मागणी समोर आलेली होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही नेत्यांनी केलेली होती. तर आता म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला नाही तोपर्यंत ही दुकानं सुरू सुद्धा झालेली नव्हती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये त्या संदर्भातली परवानगी काही अटींसह देण्यात आलेली आहे. त्या अटी केंद्रानं याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यात असं म्हटलंय की किमान 5 पेक्षा जास्त अधिक लोक जे आहेत त्या ठिकाणी नसावेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे किमान 6 फुटांचं अंतर जे लोक त्या ठिकाणी येत आहेत त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे नियम आणि अटी घालून त्यांनी राज्यांना हिरवा कंदील दिलेला आहे हे याच्यामधून दिसतंय. नाही, राज्यांना हिरवा कंदील एक अगदी छोटासा प्रश्न मी थोडंसं तुम्हाला थांबवून एक छोटासा प्रश्न विचारते, अगदी शेवटचा, की आपल्या राज्यासाठी योग्य राहील काय निर्णयाची अंमलबजावणी? नाही, या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धवजींनी आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स वाढलं आहे, कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे, हे माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं. आणि दारूच्या संदर्भात जे मी वाचलं वर्तमानपत्रात एक बातमी की स्वतः रश्मी वहिनी आणि आमच्या सुप्रियाताई दोघांनीही राजेश टोपे यांनी दारूची दुकानं सुरू करावी अशा पद्धतीने वक्तव्य केलं असताना या दोघांनीही विरोध केलाय. तर आता याचा निर्णय तर सरकार करेल, पण स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी हे मान्य केलं असल्याने आपल्या राज्यामधल्या आणि पंजाबच्या आणि दिल्लीच्या मागणीमध्ये खूप फरक आहे. नाही, त्यामुळे बरोबर त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते महत्वाचं आहे. काही गाईडलाईन्स अशा आहेत की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ही दुकानं सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.